सगळ्या कलाकारांनी वरतीच थांबायचं आहे, सगळ्या कलाकारांनी थांबायचं आहे. वा, या ठिकाणी अक्षरशः कलाकारांनी वर थांबायचं आहे, मंचावर थांबायचं आहे. कला संगमाची विठ्ठलवारी, मला वाटतंय की कुठून येतं इतकं आत्मबळ. सगळ्यांनी एकदा उभं राहून जोरदार टाळ्या या ग्रुपसाठी देऊ. फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. हा एवढूसा चिमुकला जेव्हा वरती गेला ना, क्षणभर आपल्या काळजाचा ठोका चुकला, पण त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं आत्मबळ पाहण्यासारखं आहे. आणि आदरणीय पंतप्रधानांसमोर सुद्धा यांनी हा त्यांचा जो काही साहसी थरार आहे तो प्रदर्शित केलेला आहे. त्यांचे गुरु, त्यांना मी मंचावर बोलवते, त्यांनी मंचावर यायचं आहे. आणि मेंबर कमिटीला माझी विनंती आहे की आपण यांचा खरोखरच खूप हृदयापासून सन्मान करूया. फार सुंदर सादरीकरण होतं यांचं. आदरणीय राजीव मुंदडाजी, खजिनदार आदरणीय संदीप महेश्वरीजी, आदरणीय परीक्षित लाट, सगळे कमिटी मेंबर यांचा या ठिकाणी सन्मान करताय. व्यक्तिशः मला फार आवडला यांचा हा सगळा परफॉर्मन्स. छोटी छोटी मुलं आणि मुलीसुद्धा कुठेच मागे नाही आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी मल्लखांब हा या ठिकाणी सादर केलेला आहे. खूप कौतुक तुम्हा सगळ्यांचं. आणि खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो ना की महाराष्ट्राची शान काय आहे, आणि येऊरच्या या आदिवासी पाड्यावरच्या या मुलामुलींमध्ये किती आत्मबळ आहे. खूप कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं. फारच छान. त्यांना आपण या ठिकाणी एक सुंदरसं असं प्रशस्तीपत्रक देऊन विहंग आणि संस्कृती आर्ट फेस्टिवलचं सुंदरचं प्रशस्तीपत्रक त्यांच्या हातात जात आहे आणि त्यांचं आपण कौतुक या ठिकाणी करतो आहोत. सगळ्यांचे धन्यवाद. त्यांचे गुरु आलेत का वरती? त्यांचे गुरु पुढे यावेत, पुढे या. यांनी मला एक सांगितलं की आम्ही अनेक चित्रपट आणि अनेक सिरियलमध्ये आमचं प्रदर्शन हे झालेलं आहे मल्लखांबचं. तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, उज्ज्वल यशासाठी आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांकडनं फार हृदयापासून तुम्हाला शुभेच्छा आहे. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. खरं तर गेल्या 3 दिवसापासून कलेच्या अथांग अशा या प्रवाहात आपण न्हाऊन निघतो आहोत, चिंब भिजतो आहोत. आणि या प्रसंगी आदरणीय साहेबांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या संकल्पनेतनं हा सुंदरसा महोत्सव रंगलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनाईक आणि त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं मी स्वागत त्यांच्याच मंचावर करते. एका व्यक्तीनं पाहिलेलं हे स्वप्न खरं होताना आपल्याला किती आनंद होतोय, एकदा त्यांना जोरदार टाळ्यांमध्ये दाखवून द्याल. साहेब, आपण जे करताय ते हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे. आता या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांना नमन आणि प्रणाम हा व्हायलाच हवा. शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुख सारा, दिशा दिशा भेदीत धावल्या खडगांच्या धारा. आता महाराजांचं स्मरण करायला वेळ आणि काळ असायला कशाला हवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवरायांचा हा गौरव याचसाठी कारण यानंतर जी कला सादर होणार आहे ती स्वस्तिक शिवकालीन शस्त्रकला पथक ठाणे नेमकं काय घेऊन येत आहेत बघूया आपण. शिवाजी महाराजांच्या काळातली जी काही शस्त्रकला आहे त्याचा थरार आता आपण अनुभवूया. स्वागत आहे स्वस्तिक शिवकालीन शस्त्रकला पथक ठाणे. अध्यक्ष माननीय बाळासाठे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आता आपलं सादरीकरण सादर करत आहे.